मछली मछली असं काय असतं म्हणजे भरपूर मंदिरांमध्ये फिरलं. लिपस्टिक राहिलं काही राहिलं पाहे महत्वाचं थकी. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. आय नो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलली की लवकरच भेटते, पण 15 दिवसांनी त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढते. बट काही नाही. तर आजचं व्लॉग बनवायचं कारण खूप स्पेशल आहे, कारण आज आम्ही अनप्लॅन्ड ट्रिप आमची सक्सेसफुल झाली आहे आणि आज आम्ही जात आहे फिरायला मस्त फॅमिलीसोबत. आणि जेव्हा आपण इंडियन फॅमिलीमध्ये राहत असतो तेव्हा आपलं फिरायला जायचं ठिकाण म्हणजे हे देवदर्शन असतं. तर आम्ही काय असं टेकडी वगैरे चढायला जाते, तर असं देवदर्शनाला चाललो आहे. तर चला, आणि भरपूर दिवसांनी हा माझा व्लॉग एन्जॉय करा. आणि आम्ही जात आहे, काय त्याचं नाव? कावनाई. तिथे देवीचं मंदिर आहे. अजून एक सुद्धा लोकेशन ॲड करणार त्याच्यामध्ये. बट तुम्हाला मी अपडेट देत राहिले आम्ही कुठे जातो, काय करतो. आणि मस्तपैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वनभोजन करणार आहे. आमच्या वनभोजनाची तयारीसाठी मस्तपैकी जेवण घेतलं आहे आणि काही मस्तपैकी कुठेतरी थांबून आम्ही नाश्त्यासाठी काहीतरी घेणार आहे. आणि बाय द वे मी माझा आउटफिट चेंज केला आहे. हॅलो. नो हॅलो. बाय. आय डोंट वॉन्ट टू. चिस्मा घेतला आम्ही, चिस्मा. हो, ह्याच्यात टाकायला आणलं का? येस. आत्ता आम्ही सगळे मस्तपैकी गाडीत बसलोय आणि आमचे अजून काही शीट हे बघा. हां, हे अजून कपड्यांचं डिस्कशन चालू आहे. आम्ही इथे अजून आमचे मेंबर घेऊन राहिलो इथून आणि मग आम्ही निघणार आहे. आता आम्ही पोहोचलोय कामाक्षी देवी मंदिर, पण माहित नाही लोकेशनला पोहोचलोय की नाही. इथेच असणार, मी तुम्हाला सांगत जाईल घरच्यांना विचारून आम्ही कुठे पोहोचलोय. वाघाचाच एरिया. सिंह आहे तो, वाघ नाहीये, सिंह. काय सांगू राहिली माझी मम्मी मला. वा. सो इथं आहे अजून एक मंदिर, सॉरी इथं आहे तळं. त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात जाणार आहे. हे आहे गौमुख आणि इथे तळं आहे, इथून जिवंत पाणी येतं. आणि आता आम्ही इथे मस्तपैकी सगळ्यांनी हातपाय धुतले आणि आता वरती दर्शन करायला जातोय. हे दगड उचलून बघताय, पण आम्हाला नाही माहिती काय, मग आम्ही पण उचलून बघतोय. मी पण ट्राय कर. गली गली तेरी लाज जली जियो रे बाहुबली. जमलं जमलं जमलं. डोक्यावर घे, डायरेक्ट डोक्यावर. नाही नको एकाच ठिकाणी भरपूर मंदिर आहे आणि इथे सुद्धा एक तळ आहे. मी एका मठात गेलो होतो, पण तिथे व्हिडिओ आणि फोटोजला अलाउड नव्हतं. आणि आता आम्ही समृद्धी महामार्गाच्या इथे थांबलोय. मस्तपैकी इथं भरपूर चांगलं वातावरण आणि आता थोड्या वेळाने सनसेट सुद्धा होईल. पाठीमागे खूप डोंगर आहे आणि हे इथं आता आम्ही फोटो काढणार आहे इथे. हे बघा, हे आहे आमच्या गाडीचे दुसरे. झाले, आता आम्ही जेवण करणार आहे मस्तपैकी वनभोजन. तर फिरायला आल्यावर हॉटेलच्या इकडे तिकडे जेवण्यापेक्षा आम्हाला बाहेरच जेवायला भरपूर आवडतं. आणि हे आहे आमचं जेवायचं लोकेशन. आता आम्ही आलो आहे टाकेद. हे आमच्या ट्रिपमध्ये नव्हतं, बट आम्ही अचानक ॲड केलं आहे, तो आम्ही आलो आहे कोल्हापूरमध्ये. इथला भरपूर वेळ आलो आहे. आता इथे हे गोटा काढते, गोटा ज्याने आपली इच्छा पूर्ण होत असते असं म्हणतात. बट आम्ही तर आधी हे कधी ट्राय नाही केलेलं आहे. आणि इथे आहे कुंड. हे सगळं आता बंद केलं, पण मी अगोदर आली तेव्हा हे सगळं इथे ओपन होतं. आत्ता मी हिला बोलली, तुला काय कळतं का, होय चप्पल काढून होय. तेव्हा इथं लक्ष नव्हतं. आणि नंतर मग मी हिला परत बोलली की होय चप्पल काढून होय. आणि त्याच्या शेजारी एक बाई उभी होती. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मुझे कुछ दिखा रही है. ओह माय गॉड, मछली मछली मछली. कहना क्या चाहते हो?
उय असं काय असतं म्हणजे अशात भरपूर मासे दिदी पाठीमाग होय तस्कर आहे तस्कर. मला भीती वाटत आई शपथ मीच पाहिलं तुला बोलली ना की चप्पल चप्पल काढणे होय त्या बाई ती बाई मला काय माहिती का हा ना लोकांना कळतं नाही कुठून चप्पल घालायला तिला काय माहिती तू माझीच बहिणी म्हणून मी तुझ्या लँग्वेज मध्ये बोलली कितना चुभने लगा हूँ सबको. भरपूर मंदिरांमध्ये फिरलो लिपस्टिक राहिलं काही राहिलं पाहे महत्वाचे थकी गई माझंच असलं तसंच चेहरा फक्त थोडं तेज कमी झाले कारण सकाळपासून भरपूर मंदिर फिरलो त्यामुळे होणारच हे ताईने आनंद दिलेलं फुल जपून ठेवले किती छान किती क्यूट किती छान कारण ते अण्णांनी दिलेलं आहे म्हणून खूप छान दिसते पण ते खूप छान दिसते आमच्या ट्रिपमध्ये हे ठिकाण एकदम अचानक ॲड झालं आहे बट अचानक ज्या गोष्टी होत्या त्याच नेहमी सक्सेसफुल राहते आणि आमची ट्रिप पण अनप्लॅन होती सगळी तर बघूया आता आम्ही आता इथून डायरेक्ट घरी जाणार आहे कारण आता संध्याकाळचे 7 वाजले दाखवलं का टाकेत हे आहे सर्व तीर्थ टाकेत इथं आम्ही भरपूर वेळा आलेले आणि ते आहे शॉपिंगसाठी दुकान आणि इलाय का काय दाखवायचंय हां हे ना यांना सगळे ठिकाणं माहीत राहत्यात म्हणून हा प्रत्येकाला सांगतो पुढे चला सो अशी होती आमची छोटीशी अचानक भयानक ठरलेली फॅमिली ट्रिप आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बाय द वे आमचा हा प्लॅन 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी 10 वाजता ठरलेला की चला आपण आता कुठेतरी फिरायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ मग आमचं लोकेशन ठरलं तर तसं हे सगळं अचानक भयानकच ठरलं होतं आणि आम्ही 1-1:30 वाजता इथून निघालो आय थिंक आणि संध्याकाळी 7-8 वाजता मस्तपैकी आरामात घरी आलं या ट्रिपमध्ये आम्ही टोटल 12 जण होतो आणि यापैकी तुम्हाला सगळे दिसलेच नसतील कारण कोणी अनकम्फर्टेबल असतं नसतं माहीत नाही त्यामुळे मी मलाच दाखवलं सो तुम्हाला हा माझा छोटीशी फॅमिली ट्रिपवाला ब्लॉग आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हेलो गाइस आप आ गए हेलो फ्रेंड्स हम मोहम्मद